नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत औषधी वनस्पतींची माहिती आणि उपयोग मराठी प्रकल्प. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, कोणताही प्रकल्प करण्याअगोदर त्या प्रकल्पाची प्रस्तावना करणे खूप महत्त्वाचे असते. या प्रकल्पाची प्रस्तावना पाहूयात. निसर्ग आणि मानव यांचे नाते अनादी काळापासून आहे. निसर्गाने मानवाला केवळ जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवाराच दिला नाही, तर शरीर निरोगी ठेवण्यासाठी औषधी वनस्पतींचा एक अमूल्य ठेवा दिला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत आयुर्वेद या वैद्यकीय शास्त्राला मोठे स्थान आहे. आपल्या सभोवताली अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये आजार बरे करण्याची विलक्षण शक्ती आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आपल्या परिसरातील या नैसर्गिक संपत्तीची ओळख करून घेणे आणि त्यांचे उपयोग समजून घेणे हा आहे. तुळस. भारतीय संस्कृतीत तुळशीला वनस्पतींची राणी मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळस असण्यामागे केवळ धार्मिकच नाही, तर वैज्ञानिक कारणेही आहेत. तुळशीची पाने नैसर्गिकरित्या जंतुनाशक असतात. जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला किंवा कफ होतो, तेव्हा तुळशीची पाने चघळल्याने किंवा त्यांचा काढा घेतल्याने फुफ्फुसांना आराम मिळतो. तुळस रक्तातील शुद्धता वाढवते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती इतकी मजबूत करते की ते साधे संसर्गजन्य आजार आपल्याला लवकर होत नाहीत. कोरफड. कोरफड ही एक बहुगुणी वनस्पती आहे, जिच्या पानांमध्ये एक पांढरा पारदर्शक गर असतो. हा गर थंड प्रकृतीचा असतो, त्यामुळे त्वचेवर कोठेही भाजल्यास किंवा खाज येत असल्यास तो लावल्याने त्वरित आराम मिळतो. आजच्या काळात सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, कारण ती त्वचा मऊ आणि तजेलदार ठेवते. केवळ बाह्य उपचारांसाठीच नाही, तर कोरफडीचा रस रिकाम्या पोटी घेतल्यास पचनसंस्थेचे विकार दूर होतात आणि शरीरातील उष्णता कमी होते. कडुलिंब. कडुलिंब हे झाड कडू असले तरी त्याचे फायदे मात्र गोड आहेत. या झाडाच्या पानांपासून ते सालीसकट सर्वच भाग औषधी आहेत. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेचे विकार, खाज किंवा पुरळ कमी होतात. कडुलिंब हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रक्तशुद्धीकरण करण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते. ग्रामीण भागात आजही दात घासण्यासाठी कडुलिंबाच्या काड्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहतात. अडुळसा. अडुळसा ही वनस्पती खोकला आणि श्वसनाशी संबंधित आजारांसाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. यांच्या पानांमध्ये व्हॅसिसिन नावाचे घटक असते, जे कफ सुटण्यास मदत करते. ज्यांना जुनाट खोकला किंवा दम्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अडुळसाच्या पानांचा रस आणि मध यांचे मिश्रण अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदिक कफ सिरपमध्ये अडुळसा हा मुख्य घटक म्हणून वापरला जातो. घसा बसणे किंवा श्वसननलिकेतील दाह कमी करण्यासाठी ही वनस्पती
प्राचीन काळापासून वापरली जात आहे. आवळा. आवळा हे व्हिटॅमिन सीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आवळा अत्यंत उपयुक्त आहे. आवळा पित्तशामक असल्यामुळे पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी तो फायदेशीर ठरतो. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आवळ्याचे चूर्ण किंवा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. च्यवनप्राशसारख्या महत्त्वाच्या औषधात आवळ्याचा सर्वाधिक वापर केला जातो. अश्वगंधा. अश्वगंधा ही एक अत्यंत शक्तिशाली औषधी वनस्पती असून ती प्रामुख्याने शारीरिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी वापरली जाते. अश्वगंधाच्या मुळांचा वापर औषध म्हणून केला जातो. शरीराचा थकवा दूर करून हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी हे एक उत्तम टॉनिक आहे. तसेच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी अश्वगंधा चूर्ण दुधासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी ही वनस्पती अतिशय गुणकारी आहे. गुळवेल. गुळवेल ही एक महत्त्वाची औषधी वेल असून तिला आयुर्वेदात अमृता म्हणतात. ही वेल ज्या झाडावर चढते त्या झाडाचे गुणधर्म स्वतःमध्ये सामावून घेते. हिची पाने हृदयाच्या आकाराची असतात. गुळवेलाचा मुख्य उपयोग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो. डेंग्यू किंवा मलेरियासारख्या तापात रक्तातील पेशी वाढवण्यासाठी याचा काढा अत्यंत गुणकारी ठरतो. तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी ही वनस्पती रामबाण उपाय मानली जाते. प्रकल्प पूर्ण झाल्यावर आपण त्यामधून काय शिकलो किंवा काय निष्कर्ष निघाला यासाठी शेवटी निष्कर्ष लिहिणे महत्त्वाचे असते. पाहूया या प्रकल्पाचा निष्कर्ष. निष्कर्ष. निसर्गातील या औषधी वनस्पती आपले जीवन सुरक्षित ठेवतात. रासायनिक औषधांच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आपण या नैसर्गिक उपचाराकडे वळले पाहिजे. हे उपचार स्वस्त, प्रभावी आणि सुरक्षित आहेत. मात्र केवळ माहिती घेऊन उपयोग नाही, तर आपण प्रत्येकाने आपल्या घराभोवती किमान 5 औषधी वनस्पती लावल्या पाहिजेत आणि त्यांचे जतन केले पाहिजे. जर आपण निसर्गाला जपले तर निसर्ग आपले आरोग्य जपेल. आपल्याला अशा प्रकारचे नवनवीन प्रकल्प आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.